पंचाचार्य महाराज की जय। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु धारेश्वर महाराज की जय। आज रायपाटण येथील यात्रा उत्सव असल्या कारणाने त्या उत्सवाचं दर्शन आपणाला झालेलं आहे आणि आपण सर्वजण दिवाळीच्या या पवित्र दिवसाचा आनंद घेत आहोत। भारतीय संस्कृतीमध्ये दक्षिण भारतात चैत्रापासून तर उत्तर भारतामध्ये कार्तिक महिन्यापासून वर्षारंभ मानला जातो आणि त्या नवीन वर्षातला हा आज पहिला दिवस आहे। प्रातिपद चंद्र दर्शनम, बहुतेक लोकांनी सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी 5:30-6 वाजता ज्यांच्याकडे सूर्यास्ताची वेळ आहे अशा लोकांनी चंद्राचं दर्शन घेतलं आणि या पवित्र सोहळ्याला आरंभ झालेला आहे। नवीन वर्षाचा आरंभ आपण या ठिकाणी करत आहोत आणि याच पवित्र सोहळ्याचं औचित्य साधून या ठिकाणी रायपाटण मध्ये देखील दरवर्षी हा यात्रा उत्सव साजरा केला जातो। ज्याप्रमाणे आपल्या धारेश्वरला देव दीपावलीला म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये बरोबर आज महिन्याने हा उत्सव त्या ठिकाणी केला जातो। धारेश्वरला होत असलेल्या काटेपालखीप्रमाणेच या ठिकाणी देवाची पालखी असते आणि सर्व समाध्यांना इतर जे देवदेवता मल्लिकार्जुन आहे, रामेश्वर आहे, संगनाथेश्वर आहे, या सर्व देवदेवतांची आरती वगैरे करून हा दिवस साजरा केला जातो। एक सुंदर छबिना या मंदिरांना 5 प्रदक्षिणा असा हा खेडेगावाला शोभेल असा आणि सर्व जाती धर्म पंथ संप्रदायाच्या लोकांनी केलेला हा पवित्र सोहळा आपल्याला पाहायला मिळतो। वीरशैव समाजातील रंभापुरी जगद्गुरूंच्या शाखांवरती असलेला हा मठ आहे। मात्र या मठामध्ये आपल्याला सर्व जाती धर्म पंथ संप्रदायाचे लोक, या परिसरामध्ये वावरत असलेले दत्त संप्रदायाचे वगैरे लोक, वारकरी संप्रदायाचे लोक हे आपापल्या परीने या ठिकाणी सेवा समर्पित करताना दिसतात। खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीमध्ये एकमेकाबद्दल सहयोग, एकात्मता, परस्पर स्नेह, सहिष्णुता या सगळ्या गोष्टी चालत आल्या असल्या कारणानेच भारतावरती अनेक प्रकारे देवाने कृपा दाखवलेली आहे। आपण पाहतो उत्तम सुंदर अशा प्रकारचा समुद्रकिनारा आपल्याला पाहायला मिळतो, पर्वतरांगा पाहायला मिळतात, अनेक प्रकारच्या वनस्पती, हे सर्व जे आपल्यावरती देवाने वर्षाव केलेला आहे त्याच्या पाठीमागचा हेतू एकच आहे की तुम्हा आम्हा सर्वांवर एकात्मतेने कलौ शक्ती संघ असं म्हटलेलं आहे। प्रत्येक युगामध्ये संघटित राहणं, सत्ययुगामध्ये सत्यवचन ही गोष्ट आपण पाहिलेली आहे। तसं कलियुगामध्ये संघटित असणं हा सगळ्यात महत्वाचा भाग देवाला अत्यंत प्रिय आहे। तुम्ही कोणत्या ना कोणत्या कारणाने एकत्रित आलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे। त्या निमित्ताने तुम्ही पूजा अर्चा जप तप ध्यान केलं पाहिजे। या निमित्ताने तुमच्याकडे भोजनावळी झाल्या पाहिजेत, एका पंक्तीला सर्वांनी बसलं पाहिजे, एका वेळेला एकत्र बसून सामूहिक पूजा झालं पाहिजे, भजन झालं पाहिजे, जप झाला पाहिजे। ही ईश्वराची इच्छा आहे कलियुगात, तरच कली शांत राहील। जर तुम्ही असंघटित राहिलात, एकमेकाच्या विरोधात काही कर्म करत गेलात तर मात्र कली तुमच्यामध्ये आणखी आग लावण्याचं कार्य करणार आहे। म्हणून जर कलीला शांत करायचं असेल, कलीचा महिमा दूर व्हावा आणि कलीचा प्रभाव आपल्यावरती न पडता आपल्याला ईश्वराचा साक्षात्कार व्हावा, ईश्वराची आपल्यावरती कृपा व्हावी असं वाटत असेल तर मात्र आपण कलौ शक्ती संघ संघटित राहणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे। आणि म्हणून सामूहिक पारायण, सामूहिक भजन, सामूहिक जप किंवा कोणती गोष्ट सामूहिक तुम्ही करत असाल तर त्याला विशेष महत्व दिलेलं आहे। अगदी शेती सुद्धा सामूहिक केली पाहिजे। कोणतीही गोष्ट करत असताना तुम्ही सामूहिक रूपे केली तर या सामूहिकरित्या केलेल्या कोणत्याही कृतीला कलियुगामध्ये अतिशय महत्व दिलेलं आहे। आणि म्हणून पदयात्रा काढणे ही कलियुगातलीच परंपरा आपल्याला पाहायला मिळते। पूर्वीच्या काळात अशा पदयात्रा नव्हत्या, लोक करत होते वनवास, रामाने सुद्धा वनवास भोगल्याचं चित्र आपण पाहतो। भगवान श्रीकृष्ण सुद्धा आपल्या सवंगड्यांबरोबर फिरत होते, हे चित्र पाहतो। परंतु कलियुगामध्ये मात्र देवाचं नामस्मरण घेऊन या क्षेत्रापासून त्या क्षेत्रापर्यंत किंवा आपल्या घरापासून क्षेत्रापर्यंत आणि पुन्हा क्षेत्रापासून आपल्या घरापर्यंत
अशा प्रकारची प्रदक्षिणा करण्याची पद्धती आपल्याला पाहायला मिळते. केवळ प्रदक्षिणाच नाही तर दंडवत घालण्याची पद्धती पाहायला मिळते. काही ठिकाणी लोटांगण घालतात, गोल 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 फिरत. अशा प्रकारे सुद्धा या कलियुगामध्ये साधना करायला सांगितलेली आहे. पण या वेगवेगळ्या युगातल्या साधना आहेत. कलियुगामध्ये ह्या साधना केल्या तर त्याचं फळ अधिकश अधिकम फलम असं म्हटलेलं आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर या वेळेला कलियुगामध्ये काय आहे, कलियुगा माझी भजनही सार हृदयी शंकर आठबाबा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे कलियुगामध्ये भजन हे केलं पाहिजे. भजन जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत भगवंत आपल्यावर प्रसन्न होत नाही. आणि भजन भजन म्हणजे तरी काय हो, भ म्हणजे भक्ती, ज म्हणजे जप आणि न म्हणजे नम्रता. अत्यंत नम्र भावाने जपपूर्वक देवाची भक्ती करणं याला भजन असं म्हटलेलं आहे. आणि ती भक्ती आपल्याकडून झाली पाहिजे. कलियुगाच्या महात्म्या किंवा कलियुगाच्या प्रभावावरती आपणाला विजय मिळवायचा असेल तर ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आणि ती गोष्ट प्राप्त करून घेण्याकरता आपल्याकडे भजन पद्धती रूढ झाल्याचं चित्र पाहायला मिळतो. भजनाबरोबरच कीर्तन सुद्धा सांगितलेलं आहे, भारुड देखील सांगितलेलं आहे. आणि या सगळ्या परंपरेमध्ये भजन 1-2 तास झालं, माफ करा, भजन जर आपल्याला करायचं असेल तर ते कीर्तनाच्या दुप्पट असलं पाहिजे. आणि भारूड करायचं असेल तर ते कीर्तनाच्या तिप्पट असलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. आणि सामान्यतः आपणा सगळ्यांनाच कल्पना आहे की साधारण 2 तास पर्यंत कीर्तन असतं आणि मग 4 तास पर्यंत आपणाला भजन करता येतं. पण भारूड असेल तर ते 5-5, 6-6 तास चाललं तरी सुद्धा त्याच्यामध्ये मनोरंजन असल्या कारणाने, ज्ञान असल्या कारणाने आणखी त्याच्याबद्दलची आपल्यामध्ये एक भावना वाढत जाते. एक मनोरंजनाचा भाग असल्या कारणाने आपलं मनही त्याच्यामध्ये रमत असतं. आणि अधूनमधून विनोद होत असल्या कारणाने शरीरालाही कंटाळा येत नाही, म्हणजे निद्रा येत नाही. बहुतांश प्रवचन आणि कीर्तनामध्ये निद्रा येताना दिसते, मात्र भारुडामध्ये असं काही होत नाही आहे. याचं कारण असं की त्याच्यामध्ये कलाविष्कार असतो, अलंकार केलेले जात असतात, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस केले जातात, नृत्य असतं, वाद्य असतं आणि त्यामुळे त्याला एक वेगळाच आनंद आपल्याला पाहायला मिळतो. या सगळ्या प्रकारचा आनंद, ह्या सर्व प्रकारच्या पवित्र स्थितीमध्ये आपणाला राहता यावं, प्रत्येकाचं जीवन मंगल व्हावं, या हेतूने या परंपरा पूर्वजांनी आपल्याला घालून दिलेल्या आहेत. आणि तीच परंपरा, तोच विचार, तीच एक सात्विक रूढी आपण परंपरेने पुढे नेत आहोत. आणि त्या शास्त्रात रूढी गरी अशी असं म्हटलेलं आहे. शास्त्रापेक्षा जी रूढी काय परंपरा चालत आलेली आहे तिला विशेष महत्व दिलेलं आहे. आणि त्या परंपरेचा विचार करून आपणही आपलं जीवन मंगल बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ती मंगलता आपल्यामध्ये प्राप्त व्हावी या हेतूने आणि आपल्या मनामधील अंधार दूर व्हावा, अंतःकरणातील अंधार दूर व्हावा. असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय, या हेतूने आपणाला दिव्याचं निमित्त काढून, दिवाळीचं निमित्त करून दिवे लावायला सांगितलेले आहेत. नदीच्या काठावर, मंदिराजवळ, अंगणात, घरात, सर्वत्र आपण दिवे लावतो. या पाठीमागचा हेतू एकच आहे. नदीच्या काठावरती दिवे लावत असताना आपणाला जलाची स्वच्छता, नदीची स्वच्छता, शुद्ध पाणी याची आवश्यकता सांगितलेली आहे. मंदिरांजवळून जात असताना आपल्या मनाला ध्येय देणारा परमात्मा त्या ठिकाणी आहे, त्याची सुद्धा आपल्याकडून सेवा घडावी या हेतूने आपण त्या ठिकाणी करत असतो. आणि आपल्या घरामध्येच आपण संतती आणि संपत्ती ठेवत असतो. त्या दृष्टीने आपल्या घरच्या संततीला आणि संपत्तीला सुद्धा एक वेगळ्या प्रकारची झळाळी यावी, वेगळ्या प्रकारचं तेज निर्माण व्हावं, या हेतूने आपण या सगळ्या गोष्टी करत असतो. काल लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आपण आपल्या घरच्या सवस्स पूजनाच्या गोपूजेपासून एक एक पूजा करायला सुरुवात केली. गोपूजन केलं, गृहिणी पूजन केलं, गृहस्थ पूजन केलं. या सगळ्यांना अभ्यंग स्नान घालून, मिष्टान्न देऊन आपण हा सण साजरा करत आहोत. त्याच वेळेला आपणाला प्रत्यक्ष अष्टलक्ष्मी आहेत त्यांची कृपा प्राप्त व्हावी म्हणून देखील आपण पूजा केली. आणि आज बलिप्रतिपदा म्हणून पूजा करत आहोत. बळीराजा जो होऊन गेला, ज्याची भगवान श्री विष्णूने परीक्षा घेतली आणि त्याला दान देण्यामध्ये, दानम पूजा जपोध्यानम, हे तर आपल्या धर्माचं मुख्य लक्षण आहे. आणि ते दान आपल्याकडून घडावं. आणि दान घडत असताना मी काहीतरी देतोय हा भाव मनामध्ये न ठेवता
निरहंकार भावनेने दान दिलं गेलं पाहिजे, त्याचं एक उत्तम प्रतीक म्हणून आपणाला या राजकुळ परंपरा म्हणजे बळीराजाची परंपरा आपल्याला पाहायला मिळते. बळीराजाने गुरूंना, जे कोणी योगी आलेले आहेत, भगवान विष्णूच अवतरित झाले होते हा भाग नंतरचा, इथं मात्र त्यांनी विष्णूला म्हणून दान दिलेलं नाही, तर आलेले साधू आहेत, सद्गुरू आहेत, त्यांना आपण काहीतरी देतोय या भावनेने त्यांनी दान करण्याचा प्रयत्न केला. आणि त्या दानामध्ये त्यांनी तुम्हाला किती पाहिजे एवढा एक अहंकाराचा भाग निर्माण झाला. अहंकार हा दुस्तर, त्याचा पडो द्या विसर, कामक्रोधाचा वळसा, न हो माझ्या शिवदासा, अशा प्रकारे संत सांगतात. आणि त्याला अनुसरून इथे त्या राजाला जो अहंकार झाला, त्यामध्ये बळीराजाला आता मी एक पाऊल, जे काही तुला पाहिजे होतं ती धनसंपदा घेतली, मला भूमी पाहिजे होती ती घेतली, आता मला तिसरं पाऊल टाकण्यासाठी जागा नाही आहे, तेव्हा तू कुठे जागा देतोस? त्यावेळेला ते सांगतात की ज्या मस्तकामध्ये अहंकाराची निर्मिती झाली, ज्या मस्तकामध्ये मदमस्तता निर्माण झाली, त्या मस्तकावरच आपण पाय ठेवा, की जेणेमुळे करून कुणालाही संततीचा, संपत्तीचा, ऐश्वर्याचा किंवा आपल्या वैभवाचा कोणत्याही प्रकारे शारीरिक मानसिक दृष्ट्या कुठलीही परिस्थिती आपल्या जीवनामध्ये अशी येता कामा नये, किंवा कुठल्याही प्रकारचा मोह मनामध्ये येता कामा नये. अहंकाराचा नाश झाला पाहिजे, याच्यासाठी तुम्ही आता माझ्या मस्तकावरच पाय ठेवा. आणि त्या पद्धतीने वामन अवतारामध्ये भगवंतानी त्याच्या डोकीवर पाय ठेवले आणि हा बळीराजा प्रसिद्ध झाला. तीच आज प्रतिपदेची पूजा आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर दुसरी पूजा येते, ती आपल्या भावाची, दुसऱ्या दिवसाची पूजा, बहीण भावाची पूजा सांगितलेली आहे. आणि त्या पद्धतीने ह्या बंधुप्रेमाचं आणि बहिणीबद्दल आपला आदर, बहिणीसाठी दातृत्व हे भावाने सिद्ध करण्याचं दान आणि पूजा, या दोन्ही गोष्टीचा सिद्धांत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या या पवित्र अवस्था येतात, जिथे गोमातेचा आदर गौरव आहे, जिथे गंगेचा आदर गौरव आहे, जिथे आईचा आदर गौरव आहे, जिथे वडिलांचा आदर गौरव आहे, जिथे प्रत्यक्ष परमात्म्याचा आदर गौरव आहे, जिथे साधू संतांचा आदर गौरव आहे, जिथे भाऊ बहिणीचा आदर गौरव आहे, अशा प्रकारचा. आणि सर्वात शेवटी प्रत्यक्ष ज्याने सत्याची कास धरली, त्रास झाला तरी सुद्धा सत्य सोडलं नाही, अशा पांडवांची पंचमी साजरी करून हा सोहळा आपण संपन्न करत असतो. या सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा, शुभाशीर्वाद व्यक्त करतो. 2-3 दिवस आपणाला अशा प्रकारे वेगवेगळे कार्यक्रमामुळे कमी अवधीमध्ये बोलणं होत आहे, पण हरकत नाही, आपलं सातत्य तुटलेलं नाही, एवढाच आपण यामध्ये समाधान मानायचं आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या जीवनामध्ये ज्या ऐहिक आणि पारलौकिकेची अपेक्षा आपण करतो आहोत, ती जपतो नास्ति पातकम या नाताने सातत्याने जप करत राहावं, पूजा करत राहावी, ध्यान करत राहावं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दान झालं पाहिजे. ते कायिक दान झालं पाहिजे, वाचिक दान झालं पाहिजे, आणि मानसिक सुद्धा दान झालं पाहिजे. मानसिक दान म्हणजे पूर्णतः आमचं मन परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये ठेवणं, हा मानस जप आपण कायमस्वरूपी केला पाहिजे, मन तिथं होईल. कायिक जप करत असताना देवाची पूजा आणि आई वडील गुरुजन सज्जन दीन दुबळे गोर गरीब यांची सेवा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाला कायेनं, वाचेनं आणि मनानं, तिन्ही ठिकाणी, तोंडाने सुद्धा देवाचं नामस्मरण तर घ्यावंच, हे बरोबरच आहे, पण आपण परस्पराने सुद्धा एकमेकाला बोलणं, एकमेकाचं दर्शन घेणं, एकमेकाबद्दल आदर गौरव ठेवणं, या सुद्धा गोष्टी आपल्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि त्या सर्व पवित्र परंपरेचा हा दिवाळी उत्सव आपण साजरा करतो आहोत. आपणा सर्वांनाच या दीपोत्सवाच्या आणि वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आपलं जीवन, जी तुमची ऐहिक आणि पारलौकिक इच्छा आहे, ती सर्व परमेश्वराच्या कृपाशीर्वादाने सफल संपूर्ण हो, अशी भावना व्यक्त करतो. नवीन वर्षामध्ये नवीन संकल्प करा. हवा शुद्ध ठेवण्याचा संकल्प करा, वातावरण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा, जल स्रोत व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करा. जिथे जिथे तुम्हाला दान करता येईल तो पवित्र दान करण्याचा प्रयत्न करा. ज्या कोणा दीन दुबळ्यांना, गरिबांना मदत करता येईल ती मदत करण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात शेवटी किंवा अखेरचा विषय जर कोणता असेल तर परमेश्वराचं नामस्मरण, गुरुने दिलेल्या मंत्राचं नामस्मरण कधीही सोडायचं नाही.
सातत्याने ते करत राहायचं, तशा प्रकारची शक्ती, सन्मती दयाघन पार्वती परमेश्वर सद्गुरु धारेश्वराने आपणा सर्वांस द्यावी, अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि ही अल्पसी वाङ्मय सेवा श्री गुरुचरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती.